मित्रांनो, स्वयं 365च्या या पुढच्या भागामध्ये तुमचं खूप मनपूर्वक स्वागत. आज आपण समजून घेणार आहोत भावनिक भाषेबद्दल. तुम्हाला एक दुजे के लिए सिनेमा आठवत असेल. त्याच्यामध्ये एका हिंदी मुलीचं प्रेम एका तमिळ मुलाशी होत असतं आणि मग ती म्हणते, हम बने तुम बने एक दूजे के लिए, उसको कसम लगे, हो उसको कसम लगे जो बिछड़ के एक पल भी जिए, यूं बने तुम बने एक दूजे के लिए. त्यावर तो बिचारा म्हणतो, आय डोंट नो व्हॉट यू से, आय डोंट नो व्हॉट यू से, I don't know what you say. I don't know what you say. कशी गडबड झाली ना. तिने बिचारीने म्हटलं, उसको कसम लगे जो बिछड़ के एक पल भी न जिए. आणि याला बिचाराला काही समजलं नाही. आय डोंट नो व्हॉट यू से. आपल्या नेहमीच्या वागण्यात, आपल्या कुटुंबात, आपल्या मित्रांसोबत, आपल्या मैत्रिणींसोबत काय घडतं? हेच होतं अहो. आपल्याला प्रेमाची भाषा एकमेकाची ठाऊकच नसते. होय होय, जशी इंग्रजी, हिंदी, मराठी, तमिळ, कन्नड अशा वेगवेगळ्या भाषेमध्ये आपण एकमेकाशी बोलतो, तशीच प्रेमाची सुद्धा भाषा प्रत्येकाची वेगळी असते. ही भाषा तुम्हाला ठाऊक असेल. काही जणांची बघा, तुमची फार पटकन मैत्री होते, कारण ते कधी कधी तुमच्याशी माहीत नसताना अजाणतेपणी तुमची जी प्रेमाची भाषा आहे त्या भाषेमध्ये ते तुमच्याशी बोलतात आणि मग तुमची खूप पटकन खूप छान अशी मैत्री त्या लोकांशी होऊन जाते. तर याला म्हणायचं भावनिक भाषा. प्रत्येक माणसाची ही भाषा वेगवेगळी असते, बरोबर आहे ना. प्रत्येकाची मानसिक जडणघडण वेगळी असते, त्यामुळे प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत, वागण्याची पद्धत ही वेगवेगळी असणारच. आणि भावना व्यक्त करण्याची ही प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते आणि त्याची एक भावनिक भाषा असते. आता एकमेकांच्या विश्वासात भर पडायची असेल, आपल्याला जाणीवपूर्वक आपलं मन जपलं जातंय अशी जर का सुखद अनुभूती हवी असेल, तर आपल्याला आपल्या प्रेमाची भाषा ठाऊक पाहिजे. आपल्या सोबतच्या इतर व्यक्तींची सुद्धा प्रेमाची भाषा ठाऊक पाहिजे. किती आहेत त्या भाषा? 5 वेगवेगळ्या भाषेमध्ये लोक एकमेकांवरती प्रेम करतात, आपल्या भावना व्यक्त करतात. काहींना शब्द आवडतात, प्रोत्साहनात्मक शब्द, म्हणजे वर्ड्स ऑफ अप्रिसिएशन. खरं आहे ना, आपण अनेकदा चांगल्या गोष्टी झाल्या, चांगली गोष्ट केली आहे असं आपण पटकन सांगत नाही. आपण उलट ज्या काही गोष्टी चुकीच्या झाल्या, अवघड झाल्या, वाईट झाल्या त्याच्याबद्दल बोलतो. असं न करता आपण प्रोत्साहनात्मक शब्द दिले तर हे शब्द जादुई असतात. ते जर आपल्या माणसाने वापरले तर त्याचा अर्थ जास्त गहिरा होतो, आपल्याला भावतो. समजा प्रियकरानं छान ड्रेस घातलाय प्रेयसीनं आणि प्रियकराने तिला म्हटलं, आज खूप गोड दिसतेस, छान दिसतेस, आणि तिच्या गालावर गुलाब फुलतात. कधीतरी पुरुषांनी घातलेला ड्रेस जर छान असेल आणि त्यांनी म्हटलं, वाव, एक माणूस एकदम हिरोज दिसतोय, असं म्हटल्याबरोबर तो सुद्धा एक प्रेमभावानं कटाक्ष तिच्याकडे टाकतो. पण ह्या सगळ्या बोलण्यामध्ये अतिशयोक्ती नको. आपण जर बघितलं तर खूप वेळा लोक बोलताना फार अतिशयोक्त बोलतात. एखाद्या सर्वसाधारण गल्लीतल्या पुढाऱ्याला सुद्धा एक महान हस्ती आहे, त्यांचं खूप महान कार्य आहे, जागतिक पातळीवर त्यांचं नाव झालेलं आहे, असं उगाचच बढाचढाके बोलण्याची सवय काही जणांना असते. ते वाईट दिसतं. अशी कृत्रिमता, खोटेपणा, स्वार्थापोटी केलेलं कौतुक हे लोकांनाही समजतं. कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी असतात. आता स्वयंपाकात मीठ जास्त पडलं तर आपण पटकन सांगतो, मीठ जास्त खारट झाले ना असं सांगतो.
पण ज्या दिवशी छान स्वयंपाक झालेला असतो, प्रेमभरानं आपण कौतुक करत चवीनं ते खातो का? चव छान लागली, आज पुरणपोळी मस्तच झाली आहे ना. आजची भाजी खरंच बटाट्याची भाजी पण छान झाली आहे, नेहमीपेक्षा वेगळी झाली आहे, असं काही सांगतो का? लक्ष ठेवतो का? है ना? दिसताना पण सुद्धा कसं आहे, कधीतरी एखादं गुलाबाचं फुल घालणारी बाई नेहमीपेक्षा आज जरा चाफ्याचं फुल घालून आली आहे. म्हणा ना, "अरे वाह! चाफा छान दिसतोय हं तुझ्या केसात." तर ह्या ज्या गोष्टी आहेत, अशा चांगल्या गोष्टीचं ॲप्रिसिएशन करणं, ते नेमक्या शब्दात करणं, हे जर करत राहिलं, तर निश्चितच आपल्या आजूबाजूला आनंद फुलेल, एकमेकांबद्दलचं प्रेम वाढतं राहील. काही लोकांना कसं असतं, आपलं वर्तन किंवा कृतीमधून प्रेम केलेलं आवडतं. शब्दांपेक्षाही ही गोष्ट जास्त पॉवरफुल असते. आता उदाहरणार्थ, नवरा दमून आलाय आणि छान चहा पोहेची डिश घेतली आहे, तिने तयार केली आहे आणि नवरा येतो त्यावेळेला रेडी ती चहा पोहे त्यांना सर्व केले नवऱ्याला. त्याच्या दिवसभराची दमणूक सगळीच संपून जाईल. छान उत्साह वाटेल त्याला. कधीतरी घरकामात असताना त्यांनी मधूनच एक ग्लास पाणी नेऊन दिलं. "पाणी घे, दमली असशील," असं म्हटलं. तर तिलाही खूप छान वाटू शकतं. हो ना? बायकांच्या बाबतीत आता मी स्त्रीरोग तज्ञ म्हणून हे सांगतोय, की पाळीच्या काळामध्ये कंबर दुखतं, पोटऱ्या ओढतात. अशा वेळेला आपल्या आईचे, आपल्या बहिणीचे, आपल्या बायकोचे जर पाय चेपून दिले, कंबर चेपून दिली, तर छान वाटणार आहे, होय की नाही? अशा कृतीतून प्रेम व्यक्त केलं, तर खूप छान वाटू शकेल, चांगले नातेसंबंध तयार होऊ शकतील. कुणाकुणाला भेटवस्तू दिली की आवडतं. गिफ्ट्स पाहिजे असतात. भेटवस्तूंची देवाणघेवाण करायला लागते. वाढदिवसाच्या दिवशी एखादं गुलाबाचं फूल, एखादं शुभेच्छा पत्र दिलं, आनंद झाला की भेटवस्तू दिल्या किंवा एखादं यश मिळालं तर भेटवस्तू दिल्या, तर या लोकांना खूप आवडतं. अर्थात ही जी भेटवस्तू आहे ती खूप महागडी असायला पाहिजे अशातला भाग नाही, किंवा त्याच्यामध्ये आठवण ठेवून आपण एखाद्या गोष्टीचं देणं केलं तर ते फार छान प्रकारे तुम्हाला आनंद देऊ शकतं. काही लोकांना या सगळ्याची गरज नसते, पण एकमेकांच्या सहवासात वेळ घालवणं हे महत्वाचं वाटतं. क्वालिटी टाइम, जस्ट बीइंग टुगेदर. तुम्ही बघू शकता कॉफी शॉपमध्ये कधीतरी कपल्स नुसते एकमेकाच्या समोर बसलेले असतात, एकमेकांना एकटक बघत असतात आणि नुसता सोबत असण्याचा आनंद ते घेत असतात. निशब्द सहवास अशा वेळेला फार काही बोलून जातो. म्हणजे लोकांना काय गरज असते? एकत्र असण्याची, एकमेकांना वेळ देण्याची. कधी कधी नवरा बाहेरून ऑफिसमधून घरी आला आणि तो पेपर वाचत बसलेला असतो आणि ती काहीतरी बोलत असते. ती जे बोलत असते हा सगळं ऐकत असतो तसं म्हटलं तर, पण त्याचं लक्ष नसतं, तिच्याकडे नजर नसते. त्यावेळेला ती म्हणते, "हे, माझं तुम्ही ऐकतच नाही कधी." त्यावर नवरा म्हणतो, "मी पेपर वाचत असलो तरी तू काय आत्ता बोलली ते शब्द शब्द मी सांगू शकतो हं." पण तो क्वालिटी टाइम नसतो ना. तिच्याकडे लक्ष आहे हे तिलाही समजलं पाहिजे, उमजलं पाहिजे, अशा तऱ्हेचा वेळ दिलेला नसतो. त्यामुळे तिची गडबड होते. एक वेगळी गंमत सांगतो आमच्यातलीच. साधारणपणे दुपारचं जेवण झालं किंवा पेशंटची ओपीडी थोडी संपली, की आम्ही दोघं मिळून आमची आवडती सीरियल आई कुठे काय करते ही बघतो. हे दररोजचं आहे आमचं. पण कधीतरी असं होतं की मीना कुठेतरी गेलेली असते, इनरव्हीलचं काहीतरी असतं आणि त्यावेळेस जर मी बघितलं ते, तर तिला चालत नाही. ती म्हणते, "असं नाही, मी थांबलेली असते तुमचं बघण्यासाठी." तर आपण ती सीरियल सोबत बघायची असते. हे जे सहवास, एकत्र असणं, क्वालिटी टाइम एकमेकाला देणं, हे सुद्धा प्रेमाची एक छान अशी भाषा काही लोकांची असते. कधी कधी स्पर्श, फिजिकल टच याची गरज असते. छोट्या मुलांना जवळ घेतलं, त्यांची पप्पी घेतली, त्यांनी आपली पप्पी घेतली, की एकमेकाबद्दल एक खूप छानसं नातं, विश्वासाचं नातं त्या मुलांबरोबर सोबत होऊन जातं.
हे अशीच भावनिक भाषा स्पर्शाची सुद्धा मोठ्या माणसांमध्ये असू शकते आणि त्यातून खूप शब्दांच्या पलीकडे एकमेकाला पोचवता येऊ शकतं. कधीतरी शाबासकी दिली, पाठीवरतून हात फिरवला, जवळ घेतलं, हातात हात घेतला आणि अगदीच जवळीक असेल तर एकमेकांचं चुंबन घेतलं, आलिंगन दिलं, मिठीत कवेत घेतलं, तर या स्पर्शातून खूप गोष्टी बोलल्या जातात. एकमेकाला आधार मिळतो, एकमेकाबद्दल विश्वास वाटतो आणि दिवसभर थकून आलेल्या नवऱ्याला जर बायकोनं लगेच मिठी मारून आलिंगन दिलं किंवा नवऱ्यानं आलिंगन दिलं तर त्या दोघांनाही खूप छान शब्दांच्या पलीकडे खूप प्रेमाची भाषा एकमेकामध्ये पोचवते. पण आपली भावनिक भाषा कुठली आहे हे कसं ओळखायचं? साधारणपणे आपल्यामध्ये या पाचही भाषा थोड्या थोड्या प्रमाणात असतात. असं नाही की एकच भाषा असते. पण आपल्याला आवडणारी, सगळ्यात जास्त आवडणारी जी भाषा आहे ती जर कोणी आपल्याशी बोललं किंवा समोरच्या आपल्या जोडीदाराची भाषा ओळखून आपण त्या भाषेत, त्या भावनिक भाषेत आपण त्या व्यक्तीशी बोललो तर आपलं नातं अधिक गहिरं होतं, अधिक जवळचं होतं आणि ती भाषा एकमेकाशी बोलताना अजिबात विसरायला होत नाही. तर कुठल्या भावनिक भाषेमुळे आपण दुसऱ्याशी चटकन जोडला जातो याचा विचार करा. आनंदाच्या प्रसंगी दुसऱ्यांनी आपल्याशी कसं बोलायला हवं असं आपल्याला वाटतं त्याचा विचार करा. आपल्या कठीण प्रसंगात आपल्याशी लोकांनी कसं वागलं की आपल्याला बरं वाटतं, आधार वाटतो याचा विचार करा आणि या पद्धतीनं आपली आपली कुठली भाषा आहे ती समजून घ्या आणि एकमेकांना आपली आवडती प्रेमाची भाषा मोकळेपणानं सांगा. तुमचं नातं अगदी छान प्रकारे सुधारेल आणि एकमेकांबद्दल तुम्हाला खूप जवळीक निर्माण होईल, आत्मीयता निर्माण होईल. तर मग मित्रांनो आता आपली आपली भावनिक भाषा ओळखा. कसं वाटलं हे सगळं ऐकून ते आपल्या खाली कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि दुसऱ्यांची ही भावना तुम्ही ओळखली असेल, भावनिक भाषा ओळखली असेल तर तीही आम्हाला जरूर सांगा आणि तुमचं नातं कसं फुललं, कसं बहरलं ते सांगा. एका मराठी गाण्यात म्हटल्याप्रमाणे तुम्हाला असं म्हणायची वेळ येणार नाही, सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला, रंग कधी दिसणार तुला, रंग कधी दिसणार तुला, लाजणाऱ्या फुलातला, सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. तेव्हा भावनिक भाषा ओळखा आणि त्या भाषेत बोलायला लागा. धन्यवाद.